सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त आहे का चांभारवाडी? एक सुद्धा खात नाही. बर, ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवरी करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बाळांना तुमचं वय यायचंय 13 14 15 16 17 18. टाळकरी तुम्ही घ्या खाली. बरेच आहेत जे खात नाहीत, त्यांचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. नाही ते हात वरे करायचं का उभं राहायचं कळलं नाही हो त्याला महाराज, बरं का. कन्फ्यूज झाला ते, दुसरं काय नाही. जाऊ दे, चला. इतकं अवघड आहे. वाईट गोष्टी करताना लाज वाटत नाही, पण सांगताना वाटते. मग करतानाच वाटू दे ना. जी गोष्ट सांगताना लाज वाटते ती करायचीच कशाला? हो, आम्ही तुम्हाला सांगण्यात अर्थच नाही. आमची बी सगळीच गुणाची नाही ती. आमची काकड्यावाली मंडळी म्हणतात उठा पांडुरंग दर्शन द्या. अरे तुला उठविणी की दिवशी पांडुरंग? काय लोकाला बोलण्यात बी अर्थ नाही. काय सांगता आता, जाऊ द्या. पिणारे तर लई वाईट दादा. पिणाऱ्यासारखं तर कुणीच नाही महाराज. एकानं पिली, पाट घरी यायला होता. घरी आला, बायकोला म्हणला तुला माहिती आहे, तुला माहिती आहे. बायको म्हणली पिल्यावर तुलाच माहीत असतं. बायकोला म्हणला गवळे इडी. बायको म्हणली का? म्हणलं सरपंच केलं नाही. म्हणली पिसळ्यात होय तुम्हाला कराय. गावलिंग गाव आमदार जिल्हा पंत गेलं रेश. बायको म्हणली धुंदीत ये. दारूच्या नशेत लुंगी समजून माझा परकल घातलाय तो आधी बदल. विनोद म्हणून घ्या दादा, बरं का. मला सांगायचंय काय, अरे इतकं भान राहत नाही तर प्यायचीच कशाला? लय अवघड आहे दादा. म्हणून सांगते व्यसनाच्या अधीन जाऊ नका. अपनी जेब का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. अरे काय काय असलं काय प्यायचं दादा? अरे नशा ही करनी है तो शराब की क्या करते हो. सुबह को पी ली तो रात को उतर जाती है. नशा ही करनी है तो हरि नाम की कर लो. एक बार चढ़ी जिंदगी भर नहीं उतरती दादा. ही नशा करा. ही नशा सगळ्यात जास्त महत्वाची. आणि ज्याला ही नशा झाली त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहिलं नाही. ती नशा झाली पाहिजे. ती करायची कशी? लय सोपं आहे. मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हातवरी करा. पुरुष कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, तुम्ही उगाच म्हणता बघा काही बे महाराज, बरं का. सर्वांनी हातवरी करा. हां करा. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत सगळ्यांनी हातवरी करा. अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. हां घेतले. अंधारातले 2-4च आहेत, घ्या की. आधीच तर अंधारात बसायचं आणि त्याच्यात बी खोड्या करायच्या महाराज. हातवर घ्या. 2-4 आहेत तिथं घ्या. काय तुटत नाही, फुटत नाही, काय होत नाही वाटुळं. प्रेमाने. लक्ष्मी शारंग थैर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग थैर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग थैर सीतापती रघुवीर
रखुमाई पांडुरंगा. खाली कुणी घ्यायला सांगितलं? मी सांगितले का? तो का म्हणे मेलो सांगता सांगता त्यांचं कुणी ऐकलं नाही. मी 3.5 फुटाची. कोण ऐकतंय दादा? माणसाला बोलल्यावर राग येतो, पण ह्यातलं निम सुद्धा गबाळ ऐकाय आलं नाही. निम सुद्धा ह्यातली निमी माणसं तरी आणि बायका तर खास त्यासाठीच आल्यात. पोरगी कशी असोन बरं का, लय महाराज. नाही पण बायकांचं माझ्यावर विशेषच प्रेम आहे, काही म्हणा बरं का. कवापासून जागा धरली मी येऊन अर्ध्या तासानं इथं आले. मी 8:30 वाजता इथं आले, तर आल्यापासून बाया जागाच धरीत होत्या, भांडू धरीत होत्या, पण धरीतच होत्या. लईच प्रेम आहे माझ्यावर, काय सांगायचं तुम्हाला. चला जाऊ द्या. आता यांचं झालंय. तुम्ही काय नाही म्हणता, तुम्ही उगाच हसता बघा. पुन्हा मला म्हणता असं करती तसं नाही. ती नजर नजर मी हाले दिल का पत्ता चलतंय असं आहे. ती मनावर घेऊ नका लय महाराज. 2-4 माणसात हिचा नवरा असावा आणि तिनं माणसात म्हणजे त्यानं माणसात इम्प्रेशन पडावं म्हणून तिला म्हणावं ए चाडाक अनबाट काय. ती माणसात त्याला काहीच म्हणत नाही दादा, ती फक्त त्याला इशारा करीती. ज्याला कळलं ती वाचला, नाही कळलं ती मी आला. आता काय करतात आता सर्व कळू आले तर मग कळलं पाहिजे, जाग्यावर या. चला विनोदाचा भाग सोडा. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर ऐकून घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लईच माहीत. खालीच घ्या, खालीच घ्या प्रेमानं. माता माऊल्या, सर्व स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यायचा. पदर घ्या बाया. ज्यांची लग्न झाले त्यांनी घ्या. माझ्याकडे बघू नका, माझं झालं नाही. माझं झाल्यावर मी घेते. घ्या लगी माझ्याकडे बघित्या. घेतले. सापडला का? कुठं गेलाय ते हुडका. साडी संगच येतो. घेतले. माझं म्हणणं काय होतं माहिती आहे का? चांबारवाडीची पुरुष मंडळी, बायका तुमच्या, पदरं त्यांची. तुमच्या बायकांना पदर मॅच घ्यायला पाहिजे. तुम्ही लगीन करता कशाला? आहे की नाही? आपापलं सांभाळावं असं वाटतं, दुसरं काही नाही म्हणून. चला प्रेमाने हातानं टाळी, मुखाने ना. महाराज जी टाळी वाजवणार नाही, मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते 2 महिन्यात अंगावून वारं जाईल. तुम्हाला वारं कळतं का? तुमच्याकडे काय म्हणतात वारं? असं जे होतं ना, आता कसं सांगू मी, मला दुसरा शब्द आला नाही त्याचा, म्हणून सांगितलं बरं का. चला त्याच्यामुळे आहे ना, प्रेमानं हातानं टाळी, मुखाने ना आनंद पुन्हा नाही. पुढचा दिवस आपल्यासाठी असेल याची खात्री नाही. विठो पाय रखुमा खात्री नाही ना. आणि आनंदाला पुरेपूर लुटून घेत जा. कसं आहे ना, भार जसा माईने वाहिलाय तसा पांडुरंगाने वाहिलाय. आपला सगळा भार आजही तागायत आणि इथून पुढेही संतांवरच राहणार आहे. कारण त्याचं आहे संताचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांशिवाय पांडुरंगापर्यंत पोहोचवणारा कुणी नाही. म्हणून आपला भारत ते वाहणार आहे तर पोचायचं आहे त्या पांडुरंगापर्यंत. तर हा मोक्ष मार्ग प्राप्त आपल्याला करून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या प्रेमाची जाणीव ठेवली पाहिजे. त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, निस्वार्थी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याला आपलं हित कळावं. जीवनातून जास्त काही करायचं नाही, काहीच करायचं नाही. कबीर महाराजांचा फार सुंदर दोहा आहे, तेवढं कळलं ना बाद झालं. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत करना. एवढंच समजून घ्या. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुची मागणी. मानसाने मानसाशी मानसास समभागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच
परमार्थ करायची गरज नाही. कारण परमार्थ काय तर जिकडे तिकडे देव आहे विठ्ठला, जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला. फक्त दिसला पाहिजे. याचमुळे फार गोड वर्णन करतात. देव जिकडे तिकडे. करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिकडं तिकडं देव आहे. मनातून स्मरा वटस्य पत्रस्य पुटेशयानं. जिकडे तिकडे देव आहे. फक्त मनातून स्मरता आला पाहिजे. कारण देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. म्हणून याला जरा समाधानी करा. याला सांगा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला. तिचं स्वरूप एकदा पाहिलं, त्याचं नाम एकदा घेतलं की याला समाधान लागेल. याला समाधान लागलं की सुख लागेल. आणि एकदा सुखाची अनुभूती तुम्हाला आली की नामस्मरणाची सुद्धा येईल. म्हणून जीवनामध्ये सुखाच्या मार्गावर चालायचं असेल तर संताच्या संगतीशिवाय पर्याय नाही. कारण संताचे चरण सुद्धा एवढे श्रेष्ठ आहेत. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. म्हणजे पापाच्या पुढची ही जी वासना आहे ते सुद्धा जळत असेल तर पाप पुण्याचा हिशोब कुठे मांडत बसलाय. म्हणून संतांची संगत करत त्यांच्यावर भार वाहत पुढे जायचं आहे. कारण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता झालं गेलं सोडून द्या. इथून पुढे तरी जागे व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागरण. एवढं केलं बास. सुंदर असा नामस्मरण सप्ताह. त्यातला आजचा 5वा दिवस गोडचिंतन या अभंग. जेवढा ओघात सोडवता आला. खरं तर अनुषंगाने 2च चरण व्यवस्थित सुटली गेली, पण बाकीचे 2 राहिलेत. पण काळजी करू नका दादा. जेव्हा किंवा पुन्हा जर यायचा चान्स भेटलाच दिलाच गाववाल्यांनी तर नक्की. आणि तुम्ही सर्व संत मंडळी गोड, तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही आला तेवढ्या पावसात एवढं पब्लिक बसलंय. खाली चिकुलेत आता चलू सुद्धा वाटत नाही तरी लोक बसलेत. एवढ्या मागापासून 8पासून 7:30पासून जागा धरून माता मावल्या बसल्या त्या. नाही महाराज तुमचं कौतुक करावं तेवढं नाही. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. जोऱ्या तुमची आहे त्या वाजवा. आणि मला अजून एक इथली गोष्ट लय आवडली ती म्हणजे नतवाल्या आज्या. काय देखण्या दिसत्यात लक्ष्मीच दुसऱ्या. हितवर नाक आलंय पण सोडीत नाही महाराज. काय नाही पहिल्या बाया गोडच होत्या. नत असायची, कपाळाला कुंकू असायचं. आता काय खरं आहे महाराज आमच्यासारख्याच. आम्हाला जेवढी बारकी असेल तेवढी बरं वाटते. बरं ती घालून बोलायचं बी सोपं नाही. मला तर ती नतच सावलीत बसावं लागेल महाराज बरं का. नाही किती गोड दिसतात बाया. नाही पण खरंच पण ती नथ सुद्धा बरं का कधी सुंदर दिसते. नाक चांगला असन तर. नाही तुमच्या सगळ्यांचीच चांगली आहे ती नाक महाराज बरं का. नाही पण तुम्ही कशा असू द्या गोड फार दिसताय. आणि महाराज तुम्ही संस्कृती जपली आहे हे काय अजून पाहिजे. आणि तुमची अशी संस्कृतीचा वारसा तुम्ही पुढे तुमच्या नातीला सुनाला देत चला. गोड गाव आहे. असंच एवढ्या कमी लोकसंख्येच्या गावात एवढे सुंदर कलाकार, एवढे सुंदर कीर्तनकार योगेश दादांच्या माध्यमातून मला सुद्धा येण्याचा योग आला. माझे परम भाग्य समजते. तुम्हाला खोटं नाही बोलत गाववाले. तुमचं फार मोठं भाग्य आहे. एकतर कोरोनाचा काळ आहे त्यात तुम्ही सप्ताह करताय. एवढ्या कोपऱ्यात पोलिसाची बियाची टाप नाही. आला तर रटेच खाऊन जाईन एवढ्या वानावानानं महाराज बरं का. सरळ तर जायचंच नाही. अहो असलो मधनं रान आहे. मी तर म्हणलं ही नक्की मला सप्त्यालाच नेल्यात का. कुठं रानावनात नेऊन दिले 2 ठोके तर काय घेतात दादा. इतक्या म्हणजे इतकं गोड गाव आहे म्हणजे मस्त महाराज. तेवढा रस्ता लवकर करून घ्या म्हणजे मला बरं होईन. दुसरं काय नाही. आधीच माझ्या हाडाची काढं झाल्यात ती लय लागतात दादा शिटाला तर महाराज बरं का. त्याच्यामुळं गोड गाव गोड आहे महाराज. काही असू द्या पण इतकं सुंदर नियोजन केलं आहे. तुम्हाला खोटं नाही बोलत. आज तुमच्या व्यासपीठावर तुमच्या मंदिरामध्ये जी काही कीर्तनं झालेत हे कलाकार एवढं भेटणं एवढं जमून येणं सोपं नाही. भल्यांना भेटत नाही. अरे लाखो करोडो खर्च केले तरी हा आनंद भेटत नाही. आणि एवढे सुंदर कलाकार तुम्हाला तुमच्या गावाला लाभलेत हे तुमचं परम नव्हे परम भाग्य आहे बरं का. आणि म्हणून त्याची आदर करा, कदर करा. आज 5वा दिवस गेला आहे. अजून 3 कीर्तनकारांचे कीर्तनं बाकी आहे. तुम्हाला नामस्मरण सोहळा ऐकायला भेटणार आहे. महाराज
असंच पुढंपर्यंत ही परंपरा चालू राहू द्या. करोनाच्या काळात सुद्धा खंड पडू दिला नाही म्हणजे तुम्हीच खरा परमार्थ केला दादा. तुमच्यासारखा परमार्थच नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. योगेश दादा शेजूळ त्यांच्या माध्यमातून मला येण्याचा योग आला. खरं तर त्यांची आणि माझी पहिली भेट माझ्याच घरी झाली बरं का. तर त्यांच्या सहयोगातून इथं येण्याचा योग आला. त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. त्याचबरोबर उत्कृष्ट महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगवादक ओमकार महाराज त्यांनी सुद्धा ओमकार काय फरक नाही दादा. आणि जीव दोन्ही कोण ओमकार असल्यावर शिवलीला काय कमी आहे दादा बरं का. म्हणजे जिची लीला आहे त्याचे दोन्ही ओमकार आहे ना. दोन्ही कोण स्वर असल्यावर तालाला काय कमी असं काय हे दोन्ही माझे गुरुबंधू असणारे. उत्कृष्ट वादन आणि गायन तुमच्या या कलेला सलाम. त्याचबरोबर संतोष महाराज असतील. त्याचबरोबर संतोष वाटला जीवाला महाराज बरं का. नाही पण जोडीच लावल्या महाराज तुम्ही काय करता. मला म्हणजे बरं पडलं असतं अजून एखादा कीर्तन करा असता तर महाराज. पण माझ्या नावाची मी एकटीच आहे असू द्या. 2 ओंकार महाराज 2 संतोष महाराज बा इतके सुंदर कलाकार. गोड चोपदार सॉरी विनेकरी दादा चोपदार नाही काय अहो हे नाही तर काय खरंय. चोपदार लागतो दादा चोप द्यायला. काय किती गोड चोपदार आहे दादा. कसले भारी नाचत होते मगाशी महाराज बरं का. चोपदार दादा इथलेच ना तुम्ही. लग्न झालं का तुमचं. एवढं काय विचारलं महाराज बघ. जस्ट जनरल नॉलेज दुसरं KG दुसरं काही सुद्धा नाही महाराज. तुम्हाला लईच हसू येईल महाराज. बरं जाऊ द्या महाराज. झालं ना. हां मग नाही का झालं लय बरं झालं नाही तर चला महाराज. गोड चोपदार दादा त्याचबरोबर विनेकरी दादा सुंदर पोरं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते बरं का. अशी पोरं उभं आहेत नाही तर हे तुमच्या गावातली आहेत. गावातली आहेत. आज ही पोरं कदाचित 50% माळकरी असतील किंवा नसतील. आहेत का थोडेफार माळकरी. थोडेफार असतील थोडेफार नसतील. आज ही पोरं जी उभं आहेत ना इथे बरं का. आज ही पोरं पुढं जाऊन पैसा कमावतील नाही कमावतील याची गॅरंटी मी देऊ शकत नाही माता माऊल्या पुरुष मंडळी. पण आज इथं जे उभं आहेत ना ह्यांना अर्धी भाकरी भेटू द्या. त्यातली चतुर्थी मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर दे. कारण आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. आणि जो इथे शोभला ना त्याला कुठेच काही कमी नाही. पण त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर माईकवाले दादा माळकरी दिसत आहेत वा. म्हणूनच कळतंय कुठं कमी कुठं जास्त. नाही तर लय अवघड असतं. इकोदीन बेसदी म्हणण्यात 75% कीर्तन जातं. त्यातनं पुन्हा ह्यांचे तोंड चांगली आहेत महाराज बरं का. मग ते इकोन वेस नसला गेलं अवघड होतं महाराज. सगळ्यात जास्त जर कीर्तन करायला काय जपावं लागत असेल तर ते कलाकार. कारण ते इतके कलाकार असतात म्हणजे ते कलाकार सुंदर असतात महाराज बरं का. तर ते चाली वगैरे सगळ्या त्यांच्या हातात असतात दादा. हां पखवाज हातात असतो. आणि मला तर माझं तर म्हणणं असतं हे चांगले तर मी आहे दादा. नाही तर काही खरं नाही. म्हणजे इथं कसं नाही एकट्याचा नवे खेळ हे सोपं नाही दादा. एवढं करणं तर सोपंच नाही. मला तर नशिबानंच चांगले भेटतात. नाही मला तर म्हातारे भेटले की माझा डोक्याची तारच हालती दादा. मग ते लई अड्यावणी करतात. मला काय सांगायचं. एकतर मी आधीच तर बारकीन त्यातनं माझा जीव खातात ते. पण कीर्तनाला कलाकार चांगले पाहिजे. माझा एक विनोद फार गाजला होता कलाकारांवरचा. तो जाता जाता सांगितला नाही मी 1.5 वर्ष झालं कीर्तनच नाही त्याच्यामुळे सांगते महाराज बरं का. नाही पहिले ना मी बी लय मजा करायचे. ओंकार महाराज 1.25 तास नाही तर 1.5 तास कीर्तन. पण आता होईन तेवढं करू वाटते. उद्याचं नाही झालं तर काय घेता दादा बरं का. होईल तेवढं हाणून घ्यायचं. लय कोरोनाच्या काळात मजा झाली आमच्या महाराज लोकांची. महाराज 6-6 महिने 5-5 महिने आम्ही कपड्याला धक्कासुद्धा लावला नाही. हे सुद्धा आमची मंडळी नुसतं टावेलन बनेले नादच खुळा महाराज बरं का. सप्त नाही काय नाही महाराज. हे नुसतं म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. लय वाटोळं केलं आमचं कोरोनानं महाराज. सगळ्या जिंदगीत जर कोणाचं वाटोळं झालं असेल तर परमार्थिक लोकांचं वाटोळं झालं. लईच वाटोळं झालं. आता कसून कुठल्या तोंडानं सांगू लईच वाटोळं झालं महाराज बरं का. तुम्ही आता माझ्या भावना समजून घ्या बरं का. हां भावना समजून घ्या. लय अवघड झालं हो महाराज. एकतर महाराज असा उड्याच मारित होता. उड्याच रात्री 12:30 वाजता उड्याच. त्याच्या बायकोला वाईट वाटलं ना मग ती दुसऱ्या महाराजाला फोन केला. तिनं म्हणली महाराज आमचं लईच येड्यावणी करायला लागलंय उड्याच मारायला लागलंय. ती म्हणला घाबरू नका वहिनी फक्त बुका लावा नारळ द्या गप्प पडतोय. त्याला सवय ना 12:30ला बुका नारळ घ्यायची.
तसं नाही का बसणार ती, त्याला भुका लावून नारदी. म्हणजे लयच अवघड झालं आमचं ना. आता काय सांगता, जाऊ द्या कसं का होईना, पण आता पांडुरंगाच्या कृपेनं तिसरी लाट येऊन म्हणजे झालं, दुसरं काय नाही महाराज. जेवढा काय योगेशच्या माणसामुळे सप्ताह चालू आहे तेवढा चालू राहा महाराज. गोड कलाकार आहेत महाराज. असंच मी एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन माझं नव्हतं, मी कीर्तन ऐकत होते. दुसरा कीर्तनकार सुंदर कीर्तन करीत होता, कीर्तनकार कीर्तन सुंदर करीत होता, पण ह्यांच्यामध्ये घोळ झालता. योगेश दादा करू नका बरं का, घोळ झालता, पाकिटात घोळ झालता. मग ती पाकिटाचा राग त्यानं कीर्तनातच काढला. मग चुकून काय झालं, चुकून 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 काय झालं महाराज, गायनाचार्याचे 200 पकवाच्याकडे गेले दादा. चुकून दादा चुकून बरं काय. पण आता गप बसावं की नाही. पण हे म्हणले कीर्तन झालं की हे सगळे बाजूला होतात, कुणाचा मेळ लागत नाही. म्हणून यांनी कीर्तनातच दणका चालू केला. गायनाचार्य हळूच पखवाजाला म्हणत होते, माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा, माझे पैसे कवा देतो सांग पखवाजा. सासू सुनाचं भांडण, सुनबाई फटकळ तोंडानं. कशा म्हाताऱ्या खुल्ल्या, म्हातारी तर लय आतल्या गाठीची तुम्हाला माहित नाही महाराज बरं का. नाही महाराज, घरात शांती ठेवत जा. तुम्हाला कायम प्रश्न पडत असेल पुरुष मंडळी, पैसा येतो तर घरात पण टिकत. त्याचं कारण आहे, ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी राहत नाही. आणि ज्या घरात शांती आहे, थोडा कमी पैसा येऊ द्या पण जात नाही, पुरणार. पण काय पाहिजे घरात, शांती. शांती नावाची बायको करून आणसान तसं भागतच नाही. शांती, शांती म्हणजे शांतता पाहिजेच. सासूनाची भांडणं झालीच नाही पाहिजे. आता होतात थोडं घर आहे म्हणल्यावर भांडणं, पण जरा धीरानं घेत जा बरं का. तुम्हाला बी म्हाताऱ्या लय आगाव, तुम्ही बी तुम्हाला बी वाटतं माझ्या जमान्यात नव्हतं बायास. अगं खा की गुणानं म्हातारे, तिच्या जमान्यानं तिच्या हिशोबानं आलंय. आणि सुना जरा विचार करा, तुम्ही जे वागणार नाही हिच्या संग तुमच्या फळाला येणार आहे. सासूनाचं भांडणं लागली, सून गेली नवऱ्याकडे म्हणली, हो का एकतर घरात ती राहील नाहीतर मी राहील. नवरा म्हणला, हो बघ तू माझी बायको आहे, ती माझी आई आहे, दोघीची मला गरज आहे. काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील. म्हणली माझ्या बी आईला ना, मग तुमच्या आईला सांभाळते. नवरा म्हणला, बरे बायकोचं ऐकावं लागतं. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, एकाही पट्ट्यानं हातवरे करायचा, ज्यानं सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. अय कीर्तन, सगळे ब्रह्मचारी आहेत का, एकाचंही लगीन झालं नाही का. मग असा एक तरी जी बायकोचं ऐकत नाही, एक तरी ज्याची इथं आहे त्याची तर टापच नाही, पण ज्याची घरी येते ना तरी नाही. महाराज बायको अशी गोष्ट आहे ना, शादी के लड्डू खानेवाला भी पछता है, न खानेवाला भी पछता है. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल. अरे पण ज्याचं झालं त्याला विचारा, लय लांब कशाला, तुमच्या बापालाच विचारा काय मजा असते ती सांगून करायचं का नाही. लय अवघड असतं दादा. आता आमचे पोरं सर यांना गोरी दिसली गाला धरली की माझीच आहे निघालं कुत्र्यासारखं. तसं जमतच नाही पोरं हो. म्हणजे कधी ना पोरी सुद्धा कुणाला भाव देतात जे कर्तृत्ववान आहेत, कुणालाही भाव देत नाहीत. नाही फालतू झाले हो, कुणालाही भाव देतात. पोरींची सगळी चॉईस बिघडली. आमच्या पोरींना बी धोतरवाला जमतच नाही, तिला बी टाईट जीन्सवाला लागत हो. आमचे माळकरी टाळकरी गायनाचे पक्वाचे जमतच नाहीत त्यांना. नामवाला तर नाहीच, त्यांना असा टाईट जीन्सवाला ज्याची हवा सुद्धा आता बाहेर जात नाही असला जमतो त्यांना. हां मग ती फाडतेत ना थोडं इथं थोडं इथं. पोरांना मी तुमच्या सख्या बहिणीसारखी प्रेमानं सांगते, धर्म टिकवायचा आहे ना, शिस्तीत राहा. महाराज तुम्ही अशा फॅशने केल्या पोरांनो, घेतल्या 2 गोंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचल आलं. तू काय कोंबडा आहे का, तुझ्या बापानं पोरगा मुंजाला मला का, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा निघल कुकू 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 फिरत असं. थोडं प्रेमानं वागा, थोडं प्रेमानं पोरांनो. तुम्हाला सुद्धा सांगते पोरींनो, तुम्ही किती मेकअप करा, किती तुम्ही रोज आरशाला एक प्रश्न विचारता, तो प्रश्न असा असतो, सांगा मी कशी दिसते. आपण गोडच दिसतात, काही वादच नाही. तुम्हाला खरं सांगू माता माऊल्या, मी पण एक स्त्री आहे, तुम्हाला सांगते, देवानं आपल्याला तेव्हाच सुंदर बनवलं, देवानं आपल्याला तेव्हाच जगातलं सगळ्यात सुंदर व्यक्तिमत्व बनवलं जेव्हा आई बनण्याचा अधिकार देवानं आपल्याकडे दिला. त्याच्यापेक्षा अजून काय सुंदर बनवायला पाहिजे. अरे देवानं आपल्याला आई बनण्याचा अधिकार दिला, या जगातलं सगळ्यात मोठं सुख आपल्या पदरात टाकलं. मग बाह्य सौंदर्याचा काय विचार करायचा आहे. अरे नटा, मेकअप करा, बिनधास्त अधिकार आहे, नटलं पाहिजे, केलं पाहिजे. पण नुसत्या बाह्य अंगाला काय करता,
एक वाक्य सांगते माता माऊल्या, घरी जाऊन पोरीला सांगा, इथं पोरी आल्यात, तुम्ही माझ्या सख्या बहिणीसारख्या मैत्रिणीसारखे आहेत. पोरीनं एक वाक्य सांगते, पटतंय का बघा. अरे तुमच्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण आपल्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्याचा पोरांनो, तुम्ही किती मोठे व्हा, किती ब्रँडेड कपडे घाला, किती ब्रँडेड शूज घाला, किती ब्रँडेड वॉच वापरा, किती ब्रँडेड मोबाईल वापरा, पण तुम्ही जर बापाच्या जीवावर जगत असाल, तुमच्यासारखा नालायक दुसरा नाही. लक्षात घ्या. आणि नालायक ही शिवी नाही, ही उपमा आहे. मराठी व्याकरणामध्ये नकारात्मक ही उपमा आहे. आणि हा अलंकार तिथे लागतो, नकारात्मक उपमा. जो कुठल्याच लायकीचा नाही त्याला लागली नकारात्मक उपमा. शब्द तयार झाला नालायक. लायकीचे बना. अरे 10 रुपयाचा शर्ट असू द्या, नसतो तसा, पण समजा 500 200, पण स्वतःच्या जीवावर असलं पाहिजे. कवर बापा जीवावर जगायचं पोरं कवर. अरे तरुण आहेत आपण. अरे विवेकानंद स्वामी वयाच्या 21व्या वर्षी आपल्या ज्ञानाचा आटके पार झेंडा दुसऱ्या देशात नेऊन लावावा. अरे माझ्या ज्ञानोबा आहे वय वर्ष 17. हे जगाला ज्ञानेश्वरी सारखा सुंदर ग्रंथ देऊन या जगाला बोध करावा. लक्षात घ्या, वयाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. पोरांनो तरुण आहे तर इतकी हिंमत असते ना, आणि त्याच जिद्दीवर असं जगायचं आहे ना. अरे आपण काय पोरींच्या मागं कुत्र्यासारखं लागायचं आहे. अरे पोरीच्या बापांना आपल्या मागं लागलं पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून असं जगायचं. पण आम्हाला तसलं कुठे जमते. आम्ही हे असलेच हात कसरीत बसणार. दी म्हणलं तर कोणी बायको दिना. आणि तुम्हालाही सांगते पोरींनो, प्रेमातच पडायचं ना तर लायकीच्या पोराच्या पडा. अरे इलेक्शन होईपर्यंत प्रचार करणारी जातही, एकदा सत्तेत आली की जनतेचा नाही नाटच आहे. आता कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का, तर कळवून घेत जा. तुम्हाला सांगते पोरींनो, पायाला हात लावून सांगते, कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, त्याचे झिजलेले पाय सुरकुत्या पडल्या चेहरा बघा. आठवा ते दिवस. अरे तुम्हाला कपडे घेण्यासाठी त्या बापानं किती कष्ट करावं, रक्ताचं पाणी करून शेतामध्ये राबावं. तुमच्या कॉलेजची फी भरण्यासाठी, तुम्हाला पुढचं शिक्षण देण्यासाठी तुमचं आलेलं स्थळ महागारी पाठवावं, तुमच्या लग्नात रुपयाचा खर्च करावा. अरे कधी न कुणासमोर झुकणारा बाप, पण तुमच्या सुखासाठी तुमच्या जावयाचं, तुमच्या नवऱ्याचं पाय त्यानं धुवावं. प्रत्येक पाहुण्याला म्हणावं, काही चुकलं नाही ना, काही कमी पडलं नाही ना, स्वयंपाक व्यवस्थित झाला ना. कुणासाठी? आठवा. आणि त्याच्या पायाला हात लावून वचन घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल बाबा, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. विषय संपला. अरे त्या माईचं पांग पिटलं ज्यानं 9 महिने तुम्हाला सांभाळलं, आणि त्या बापाचं पांग पिटलं ज्यानं खांद्यावर तुम्हाला खिळवून रक्ताचं पाणी करून तुम्हाला पोसलं. लक्षात घ्या पोरा हो, दारू पिऊन नालीत पडणं सगळ्याला जमतं, पण बापाचं नाव कमावणं सगळ्यालाच जमत नाही. अरे एवढे तुम्ही पण व्यसनाच्या अधीन गेले दादा. किती केवढे वय काहीच नाही हो यांचं, तरी व्यसनाच्या अधीन गेले. थोडं लक्षात घ्या. जीवनामध्ये फार कमी वेळ आहे आपल्याकडं, फार कमी वेळ आहे. फार मेले. कर्माचं कुणी चुकवू शकत नाही. कर्म कुणालाच चुकलं नाही. ज्याची सून आधी माया शक्ती सीता होती, त्याचा मुलगा त्रिलोकांचा स्वामी राम होता, तो दशरथ सुद्धा पितृवियोगाने मेला. त्याचं कारण आहे कर्म, प्रारब्ध. चुकलं नाही. बघा, ज्याचा मामा श्रीकृष्ण होता, ज्याचा बाप अर्जुन होता, तो अभिमन्यू सुद्धा चुकला. त्याचं कारण आहे कर्म, प्रारब्ध. म्हणून लक्षात ठेवा, इथून सुटका नाही. तुम्ही जसं वागाल तुम्हाला भेटणार. अर्थात वाईट करा, चांगलं करा. एक माणूस एका महाराजाकडे म्हणला, महाराज बरेच दिवस झालं प्रयत्न करतोय, घराचं बांधकाम चालू करतोय पण होत नाही. पैसा आहे, अडका आहे, वेळ आहे, सगळं आहे, भरमाप पैसा आहे, पण होत काही ना काही अडचणी येतात. म्हणजे महाराज म्हणले, काही काळजी करू नको, एक काम कर, मडकं माहीत आहे, मडकं घे, मधोमध का पण झाडावर बांधलं. 1.5 वर्षात त्याचं घर झालं. ते म्हणचाल चांगलाच जादूटवान आहे, अर्ध्या मडक्यावर घर होतंय म्हणजे तुम्ही बांधचाल जाऊन. तसं काय नाही, ऐकून घ्यायचं आधी पूर्ण. मग त्याही माणसाने विचारला, महाराज अर्ध्या मडक्यावर घराचे सगळे प्रॉब्लेम कसे दूर झाले? म्हणले, कर्म आहे बाळा, ह्यात काहीच नाही. जे अर्ध्या मडकं तू झाडाला बांधलंस, त्या मडक्यात एका पक्षाचं कुटुंब वर्षभर सुखा समाधानाने राहिलं, आणि त्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादानं तुझं कुटुंब सावलीत गेलं. कर्माचे फळ आहेत, काहीच अवघड नाही.
अवघड काहीच नाही, फक्त काय तर कर. जे कराल वाईट करा. सासूना माहित आहेत तुमच्यातल्या कशा आहेत? सासूना सांबारवाडीच्या बाया तुमच्यातल्या कशा आहेत? बरं आहे, फार सुंदर वर्णन करतात. आज जवानी परित्रणे वाले कल्प छताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. जाणार आहे दादा, वेळ आली की निघून जाणार आहे. एकदा वेळ गेली ना, कबीर महाराज फार गोड वर्णन करतात. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को संभाला नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बात अमृत पिलाने से क्या फायदा. गिरते हुए को संभाला नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया, पूजा आरती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया. कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. आग लागल्यावर पाणी टाकण्यात अर्थ नाही ना, तसं वेळ गेल्यावर बोलण्यात अर्थ नाही दादा. वेळ येतोपर्यंत, तरुण वय येतोपर्यंत जगून घ्या. त्या मायबापाचे पांग फेडा. बघा, लई काय नाही चाललं तर चालेल, लई काय नाही करायचं जिंदगीतून 5 गोष्टी करा. मायबापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागल्याचं कधी वागू नका, व्यसनाच्या आधीन कधी जाऊ नका, नीतिमत्ता सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. जिंदगी कल्याण झाली दादा. एवढ्या 5च गोष्टी करा, बस झालं आपल्याला. एवढं 5च. मायबापाला विसरू नका, धर्माला आणि व्यसनाच्या. इथं एवढे बसलेत. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. पांडुरंगालाही भक्तांच्या विषयी काहीच स्वार्थ नसतो दादा, काहीच नाही. जे काही येणार निस्वार्थी भावनेने, म्हणून माय आणि म्हणून मुलगी. म्हणून तुम्हाला सांगते, आपण पोरी आहे हे आपलं परम भाग्य आहे, पण जेवढे आपल्याला कौतुक आहे ना, तेवढंच सांभाळूनही वागावं लागतं. लय अवघड आहे. पोरगा 100 वेळा चुकला तरी समाज माफ करतो, पण पोरगी एकदा जरी चुकली समाज माफ करत. महाराज काचेचं भांडे जपून राहायचं. पण एवढं आहे, आपण जिजाऊच्या लेकी आहेत बायांनो, आपण कुणाकडं बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडं बघन त्याला सोडायचं नाही. एवढं केलं तर जिंदगी कल्याणाची झाली महाराज आपली. एवढंच करायचं, एवढं द्यायचं नाही कोणाला, आणि कोणाच्या आरी जायचंही नाही. हां, नवऱ्याची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला बी सांगते, तुम्ही बी काही गुणाच्या नाही. हां, महाराज त्याला तुम्ही खाऊ सुद्धा देत नाही, मोका धरू धरू भांडी द्या. नवरा ताटावर बसला की सुरू रामायण हिचं. महाभारत संपेपर्यंत तिचं थोबाड बंद करत नाही ती. लय अवघड आहे. माझं काय म्हणणं नाही, नवरा घरात आला ना, ग्लासभर हसमुख चेहऱ्यानं पाणी द्या, 2-4 मिनटं खुर्चीवर बसू द्या, थोडं 4-5 शब्द कसं आहे बाबा, बरं आहे का, दमलास का, कशानं दमलास विचारा. पण तसं नाही. त्यानं घरात पाऊल ठेवल्याच्या आधी फायरिंगच चालू करते. त्याचा मुडदा पडूस तर तू बी ग बसत नाही. तू बी काय लय गुणाची नाही बरं का. संसार चालतो कधी समरस असला पाहिजे, समानता असली पाहिजे. दोघांनी एकामेकाची किंमत करायला शिका. चला जागेवर या. सांगायचंय काय, या गोष्टीत पहिलं तर सुख नाहीच आहे. कारण हे झाड कसं आहे, श्रीकृष्ण भगवान फार गोड वर्णन करतात. हे जे झाड आहे ना संसाराचं, ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलट आहे, जमिनीत फांद्यान आकाशात मूळ आहे. ह्याला किती पाणी घाला, उलट्या घागरीवर पाणी घातल्यासारखं आहे. याचं सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होणार.
बरं यातून तरायचंय तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. माझ्या नामाशिवाय तरला असा जगात कुणी नाही, माझं नाम घेऊन वाया गेला असा जगात कुणी नाही, नाम घेता वाया गेला आईसा कोणी, मग असं कुणीच नाही. मग जीवनात येऊन आपण फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, एवढंच तर काम करायचं आहे. नाही जाऊ द्या त्यांच्या बायका वाट बघायला, तुम्ही कशा लोक त्यांना बसू जाऊ बायका वाट बघायला दादा जावा जावा बाळा हो बरं, असं रोकायचं नसतं कुणाला दादा बरं का, जाणाऱ्याला जाऊ द्यायचं येणाऱ्याला येऊ द्यायचं, हां जाग्यावर या. मग सांगायचं काय दादा की जीवनातून फक्त त्यावर विश्वासच ठेवायचा ना. विश्वास का ठेवायचा, कारण नातं विश्वासाशिवाय टिकत नाही. विश्वास केवढा असावा. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला माता रडून सांगती स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडंसं मागा देणार नाही का, देईल ना, का देणार नाही, पण त्याला सर्व कळो आले तुम्हा. जर सगळं त्याच्या कृपेनेच चाललंय तर त्याला माहीत आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्याला जर माहीत आहे मी कुठल्या अवस्थेत आहे तर त्याच्या सुखासाठी आयुष्यभर असं राहील, पण कणभर मागणार. आणि या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंतानं सुद्धा मला अर्पण केली. कारण काय, विश्वास. विश्वास शाहिस्ताखानाच्या लाल महालात चालल्यात, शाहिस्ताखानाची पोरगी गायब व्हावी, मग बायकोने विचारावं झहापणा मुझे लगता है शिवा के मावलो ने हमारी लड़की उठा ली. मग शाहिस्ताखानानं बायकोला सांगावं अगं जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्याला म्हणायचं विश्वास. शत्रूलाही विश्वास वाटावा अशी ज्याची नीतिमत्ता आहे ते छत्रपती दादा आहे. आणि असा जर विश्वास देवावर ठेवला तर कोरोनासारख्या रोगाला काय द्यायचं दादा. फक्त विश्वास पाहिजे की मी जोपर्यंत त्याच्यासोबत आहे तोपर्यंत त्याला माझं हित कळेल. पण कळलं पाहिजे. काही लोकांना कळून न कळल्यासारखं लोकांचा विचार करून परमार्थ करतात. एक वाक्य सांगते बघा, पटतंय का, लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, तो फिर लोग क्या सोचेंगे. कळतंय का, लोग क्या सोचेंगे ये भी हम ही सोचेंगे, तो फिर लोग क्या सोचेंगे. त्यांचाही विचार जर आपणच केला मग त्यांना विचार करायला काही ठेवायचं का नाही. मग त्यांना काय विचार करायचं तो करू द्या. दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. काय म्हणतील लोक, अरे काय म्हणायचंय ते म्हणू द्या, आपल्याला माहित आहे ना आपलं कर्म आहे. पण आमचं कसं आहे, आम्हाला काही न करता वाटतं की देवानं आम्हाला सगळं द्यावं. उद्यमे नाही सिद्धंती कार्यानी न मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं केल्याशिवाय पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही. सिंहाला पोट भरायचं म्हणल्यावर हरिणाच्या पाठीमागं पळावं लागेल, हरणाला जीव वाचवायचा म्हणल्यावर सिंहाच्या पुढे धावावं लागेल. तसं आहे, परमार्थ केल्याशिवाय विश्वास ठेवल्याशिवाय देव देणार नाही. आणि आज माळ घातली की उद्या महाराज होईल म्हणून जमत नाही. थोडा धीर धरावा लागतो, पण तेवढा विश्वास ठेवावा लागतो. केवढा विश्वास ठेवावा लागतो, जेवढा आपल्या आईवर आपला विश्वास आहे की कितीही वाईट परिस्थिती आली, काहीही झालं तरी मला भूक लागल्यावर तिला कळणार, हाच विश्वास अभंगाच्या प्रथम. लेकुराचे हित
चित्त. आईचंच का अरे एवढी काय तळमळ आहे बघा बरं का. तळमळ असल्याशिवाय कळकळ असल्याशिवाय ते प्रेम सिद्ध होत नाही. आईच का कारण जगात मायबाप देव आणि संत हेच निस्वार्थीपणे प्रेम करतात, बाकी कुणीच नाही. आणि अजून एक वाक्य सांगते, पटतंय का बघा. देवाने बरं का आपण देवावर प्रेम करणावं यात काहीच नवल नाही. आपण देवावर प्रेम करावं यात काहीच नवल नाही. पण देवाने आपल्यावर प्रेम करावं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. आपणच कधीपर्यंत पांडुरंगावर प्रेम करायचं, त्यांनीही आपल्यावर करावं ना. निस्वार्थीपणे देव प्रेम करतो. केलं नाही, माझ्या चोखोबरायांची गुरं माझ्या पांडुरंगानं राखावी, माझ्या नामदेवरायांचा प्रसाद घ्यायला देवानं यावं, माझ्या जनाबाईचा संसार देवानं उडू लागावा, माझ्या गोरबा काकाच्या विटा माझ्या देवानं बनवाव्या. केला ना, सगळा भार माझ्या पांडुरंगाने तर वाहिला. तो का म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार. जे काही करतोय तोच तर करतोय. मेरा आपकी कृपा से पे काम खो रहा है. मेरा आपकी कृपा से पे काम खो रहा है. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है. मिलते हो तुम कन्हैया, मिलते हो तुम कन्हैया, सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हो कुछ भी फिर भी काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से ये नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से ये नाम हो रहा है. लोक चकित आहेत दादा, एवढीच आहे. अजून 21 बी कंप्लीट नाही तोवरच उड्या मारती. आमच्या संग ही जी कीर्तन तारकावर तारखा काहीच नाही दादा. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा करणारा तू आहेस, नाव माझं आहे. पण हे कळलंय त्याला दादा. लोकाला प्रत्येकाला स्वतःने केलं असं वाटतं. काय करता दादा आपण? काहीच नाही. कर्माच्या पलीकडे येऊन जाऊन आपल्या हातात तरी काय दादा, तेही आम्ही नीट करत नाही. अरे तुम्ही 2-3 गोष्टी नीट करत जीवन सफल होईल. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. तोंड गोड ठेवा, नीतिमत्तेनं कर्म करा, निस्वार्थीपणे करा. अरे तुमच्या पायाशी लोळण घेईन लक्ष्मी. पैसा, अरे पैसा काहीच नाही. कोरोनाच्या काळात तरी कळलं असेल की पैशाला किंमत आहे का दादा? नाही आहे का? जर पैशाला किंमत असती तर लोक जगली असती ना पैशाच्या जीवावर. जगली काय? करोडपती नवरा असू द्या पण पॉझिटिव्ह निघू द्या. त्याची बायको सुद्धा सकी कुत्र्यासारखी भाकरं टाकती, खाऊ तच नाही महाराज. आणि तुम्हाला वाटतं पैसा लय मोठा आहे. अरे पैसा काहीच नाही. पैसा अशी चीज आहे ना, दिसला की मोह वाढतो आणि गेला की दुःख वाढतं. म्हणून याच्या नादी लागू नका.
सुखच पाहिजे ना, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोन जन्मीचे दुःख विसरशी. पण कधी त्यासाठी निस्वार्थी भावना लागते. आमच्याकडे जे काही चालतं ना ते सगळं स्वार्थाने, सगळ्या लाभासाठी, परमार्थ लाभासाठी, भजन लाभासाठी, देवाचं नामस्मरण लाभासाठी, देवाचं दर्शन लाभासाठी, संसार लाभासाठी, सगळं काही. अरे ते तर सोडा, आम्ही निस्वार्थीपणे मतदानसुद्धा करत नाही, त्याचासुद्धा लाभ घेतो मग करतो. पटतंय का बघा. ग्रामपंचायत असो ना तर विधानसभा, मतदान करणं हे कर्तव्य आहे का उपकार करता लोकांवर? कर्तव्य आहे. पण कर्तव्य करताना सुद्धा उपकार केल्यासारखं करता. अरे मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. मतदान करताना असं करावं, कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करावं, मग वर तोंड करून राजकारणाविषयी वाईट बोलावं. लोकांना वाईट बोलण्या अगोदर आपण किती चांगले आहेत ते बघा. अरे काय सांगता, एका गावात पैशापायी असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठा मारू मारू बियाचा. 15 ऑगस्टला सरपंचाला बोलवलं झेंडावंदनला, त्याला राष्ट्रगीत पाठ नाही, ते ह्या करून उभं राहिलं. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वडा. सरपंचानं अशी दुरी वडली, झेंडा खालीन सरपंच वर गेला. दुरीच इतकी भारी वडली त्यानं. तर माझं म्हणणं काय नाही, तुमच्या गावातले लय चांगले आहेत दादा बरं का, पण माझं म्हणणं काय, दृष्टांत लक्षात घ्या बरं का. जिथे स्वार्थ आहे तिथे कुठलीच गोष्ट याला जाईपर्यंत टिकत नाही. विश्वासही नाही, नातंही नाही, कुठलीच नाही. म्हणून स्वार्थानिशी नातं कुठलं जोडू नका, कुठलंच नाही. बायकोचं सुद्धा नातं स्वार्थासाठी जोडायचं नाही, आईचं सुद्धा नातं स्वार्थासाठी जोडायचं नाही, पांडुरंगाचं नातं तर नाहीच नाही. आपण देवावर प्रेम करताना सुद्धा स्वार्थापोटी करतो. मला एक भगवंताने काहीतरी द्यावं ही अपेक्षा म्हणून. देवानं आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून कधीच देवळात जात जाऊ नका. देवानं आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून कधीच मंदिरात जात जाऊ नका. देवाने आपल्याला खूप काही दिलंय म्हणून मंदिरात जात जा. लय दिलं दादा देवाने, एवढंच दिलं देवाने तरी तुमच्या अपेक्षाच आहे. मग काय करायचं या स्वार्थाला? आणि या स्वार्थापोटी तुम्ही एके दिवशी त्यालाही सोडाल आणि यालाही सोडाल, म्हणजे तेल गेलं तूप गेलं आणि हाती धोपाटणं राहिलं अशी आपली गत होईल दादा. म्हणून स्वार्थापोटी काही करू नका, निस्वार्थीपणे करा. आता निस्वार्थीपणे करायचं एवढं सोपं आहे का? त्यासाठी मन किती स्वच्छ लागेल, आणि मन काही एका ठिकाणी थांबणारी गोष्ट आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मद नो मरुतमा मदो मरकटो मत समकार दश चंचल, असे चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन. मन इतकं चंचल, इतकं चंचल. माकड माहिती? माकड जरी माहीत नसले आपल्या घरातले काही कमी येतोय, माकडाच्या वरचे आहेत दादा. आणि हे काही गुणाचे नाही. अहो आजकाल पोरं लय हुशार निघाले. पोरांना ताट बसा रे, हां ताट लोक ठियर एखादं इंग्लिश मिडियमचं असलं तर. माझ्याकडं बघा, माझ्याकडं बघा पोरांनो. हां हां मला सांगा पोरांनो, मी काय सांगते तुम्ही गप्पा घेऊन कर महाराज बरं का. त्यांना सगळं माहीत आहे. आहो आपल्यापेक्षा हुशार आहेत. तुम्हाला सांगते आपल्याला काय कळतं त्या मोबाईलमधलं सगळं सॉफ्टवेअर उघडून ठेवतोय ती, माहीत आहे तुम्हाला. हां इकडला फोन डिलीट, तिकडला फोन डिलीट करून गप ठेवतो ती. आईचं सिक्रेट बापाला कळू देत नाही, बापाचं सिक्रेट आईला कळू देत नाही, सगळं त्याच्यापाशी असतं. आईनं कुठं पैसे लपवले बापाला कळू देत नाही, बाप कुठून आला आईला कळू देत नाही बरं का. ते का गुणच आहे का? पोरांनो ताड बसा रे, ताड बसा की बाळा. हो अरे तुम्ही पोरासारखी पोर आहे, ताड बसा. हां माझ्याकडे बघा, मी काय सांगते तुम्ही काय ऐकताय? अरे मी पोरगी असून एवढे मोठ्याने बोलते, तुमच्या जीवाला काय वाटू द्या. पोरावर राव तुम्ही मोठ्यानं बोला. काय ऐकताय? मोठ्यानं काय ऐकताय? अरे तू मुखी आहे का रे? हां मग तुम्हाला काय चालू आहे हे माहीत नाही का? काय चालू आहे? कीर्तन चालू आहे ना. नशीब होय तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. नशीब होय तरी. अरे बघा, अरे बोलणं सुद्धा झाली, मुकी झालेली लेकरं. त्यांची चूकच नाही. तुम्हालाच टी व्ही समोर बसल्यावर काही सुधरत नाही. नवल वाटतं मला बाया तुमचं. तर तर सोडा म्हातारी आहो डांगऱ्या ती सुद्धा भेंगाच्या चष्म्यातनं बघती तुझ्या त्या जीव रंगला. अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. आणि पुन्हा म्हणती लेकर तुमची इतकं अवघड आहे ना माता मावल्या, शुद्ध बीजापोटी फळे. उगं बोलल्यावर माणसाला राग येतो, पण कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच निघणार दादा. ते कळलं, त्यालाच कळलं बरं का. कळलं पाहिजे. काय काय लोकांना कळत नाही, त्यात माझी चूक नाही हो का. म्हणून तुम्हाला सांगते माता मावल्या परमार्थ करीत जा. आता तरी सुधरा. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट तर घर नीट. आईचं काही खरं नाही, घराचं काय खरं बोला नाही.
अरे म्हातारपणाची काठी ज्या बापानं स्वराज्याला या देशाला अर्पण केली, आपलं कुंकुजीनं या देशाला दिलं, त्याची कदर तुम्हाला आहे? अरे आता 15 ऑगस्ट तर गेला, पण आता 26 जानेवारी येईल. त्या दिवशी तरी कुणा पैशावाल्या मोठ्यांच्या राजकारण्याच्या हातानं झेंडे फडकवण्यापेक्षा एखाद्या आर्मीतल्या पोराच्या नाही त्याच्या कुटुंबाच्या हातानं झेंडा फडकवा. त्याच्यासारखी झेंड्याची किंमत दुसऱ्याला नाही. त्यांना खरी जाणीव आहे त्या तिरंग्याची. आपल्यासारख्याला काय वड म्हणलं की दोरी वाढायची है का? आपल्याला काय किंमत? हा, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए, हम भी मरे किन हराम जादों के लिए. कोणासाठी मेलो, मरून फायदा नाही. अरे आजची पोरं आर्मी तिथं जम्मू काश्मीरमध्ये लढतायत, सीमेवर लढतायत. त्याची बायको इथं आहे, लेकरं इथं आहेत. लेकरा बाळाचं तोंड बघत नाही वर्ष वर्ष. पोरगा महागारी येईल याची गॅरंटी आईला नाही, नवरा महागारी येईल याची गॅरंटी बायकोला नाही. अरे म्हातारपणाची काठी ज्या बापानं स्वराज्याला या देशाला अर्पण केली, आपलं कुंकुजीनं या देशाला दिलं, त्याची कदर तुम्हाला आहे? अरे आता 15 ऑगस्ट तर गेला, पण आता 26 जानेवारी येईल. त्या दिवशी तरी कुणा पैशावाल्या मोठ्यांच्या राजकारण्याच्या हातानं झेंडे फडकवण्यापेक्षा एखाद्या आर्मीतल्या पोराच्या नाही त्याच्या कुटुंबाच्या हातानं झेंडा फडकवा. त्याच्यासारखी झेंड्याची किंमत दुसऱ्याला नाही. त्यांना खरी जाणीव आहे त्या तिरंग्याची. आपल्यासारख्याला काय वड म्हणलं की दोरी वाढायची है का? आपल्याला काय किंमत? हा, म्हणून प्रेमानं सांगते, जरा नीतिमत्तेनं जगा, जरा स्वार्थीपणा कमी करा. प्रत्येक गोष्टीत स्वार्थ शोधत जाऊ नका. देवाच्या नामात तुम्ही स्वार्थ शोधावा, नात्यात तुम्ही स्वार्थ शोधावा, कुठल्याही गोष्टीत. अरे तुम्ही एवढी वारं करता माता माऊल्या, इमानदारीनं सांगा बरं, निस्वार्थी वारं करता का? माझ्या सुनाला लिकरू होदीन, यावर्षी सोयाबीन जास्त होदीन, ऊसाला भाव येऊ दे म्हणून तुमची वार आहेत. निस्वार्थी प्रेम करता का भगवंतावर? बिलकुल नाही. मग देवाला सुद्धा तळमळ कधी वाटेल? उत्तर ऐका बरं का. देवाला सुद्धा आपल्याविषयी प्रेम कधी वाटेल? जेव्हा तुम्ही सुद्धा त्याच्यावर निस्वार्थी प्रेम कराल, जशी माय करते. थोर
आहे. प्रेम करू द्या हो, निस्वार्थी करेल, आम्हीही करू. पण कसं आहे ना, आईनं भार वाहिला 9 महिने सांभाळलं हे खरे, पण पांडुरंगाने आमच्यासाठी काय केलं की आम्ही त्याच्यावर निस्वार्थी प्रेम करावं. देवानं आपल्यासाठी काय केलं नाही याचा विचार करा. इतकं पांडुरंगाने आपल्यासाठी केलं ना, फक्त त्याची जाणीव आपल्याला नाही. कायम तुम्हाला एक दृष्टांत माहीत असेल बघा, जोपर्यंत बाळ गर्भात आहे तोपर्यंत देवा देवा म्हणतं, आणि एकदा गर्भाच्या बाहेर आलं की कवा कवा म्हणतं. म्हणजे कधी म्हटलं होतं तुला असं करेल, अशी लोकांची नीतिमत्ता आहे. जसं आईने 9 महिने भार वाहिला ना, तसा पांडुरंग आयुष्यभर आपला भार वाहतो. कारण आपण जो काही भार देतो ना, तो का म्हणे माझे तुम्हा सगळं ओझं त्यांच्यावरच आहे. तुम्ही म्हणताल तुम्ही तर ताई देवाचं नाव घेता, इथं तर संतांचं वर्णन आहे. दैवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण भार तेच वाहतायत ना, जसं आईने वाहिला तसं आपला भार तेच तर वाहतायत. आपलं जे काही आत्तापर्यंत चांगलं झालंय त्यांच्या जीवावर तर झालंय, आणि जे काही वाईट झालंय ते आपल्यामुळं झालंय. त्याचं कारण आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. अरे ती मासाहेब जिजाऊ तशी आई होती, म्हणून तिच्या पोटी स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण करणारा पोरगा छत्रपती जन्माला आले. सोपं आहे? अरे तशी आई होणं शक्य नाही. माछाची चावची पुण्य आई कशी आली या फळाला, तो पापाचा पाप वाक शिवपा जन्मला, पापाचा पाप वाक शिवपा जन्मला. शुभा जन्मला, तुझ्या बाबाचा बाप शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली या फळाला. तू बापाचा बाप वाक शिवपा जन्मला. टाळी वाजवा रे, टाळी वाजवा. तो बापाचा बाप वाक शिवपा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या बापाचा बाप कसा शिवबा जन्मला, माझ्या बापाचा बाप शिवबा जन्मला. टाळी टाळी. हा, छत्रपती शिवाजी महाराज झाला. कट्ट्यावर बसलेले, इकडले बसलेले, वाजवा जरा टाळ्या, वाजवा. अरे भारतात जन्माला आला, पाकिस्तानात नाही. वाजवा जरा टाळ्या. कोण छत्रपती दादा? अवघ वयाचं 5. गावात तमाशाचा तंबू आला. मासाहेबांना राजांनी विचारलं, मासाहेब हे काय? मासाहेबांनी त्या 5 वर्षाच्या लेकराला सांगावं, राजे स्वराज्याचा राजा व्हायचाय तुम्हाला. बाळराजे रयतेचा राजा व्हायचाय तुम्हाला. अरे बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचा. धन्य छत्रपती शिवाजी महाराज. साडेतीन वर्षाचा काळाकुट्ट कालखंड, वय वर्ष 15. मासाहेबांनी स्वराज्याचा बाळकडू हातात दिलं. सांगितलं स्वराज्य घडवायचं. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17. पहिला किल्ला जिंकला तो तोरणा. तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं. निघाले राजे. घोड्याने टाच मारावी, वाऱ्याच्या वेगानं पळत सुटावा, तसं माझ्या राजाची रयत निघाली. अरे निघाली दादा. बाजी, मुरारबाजी, तानाजी. अरे शत्रुवीरांनी आत्मबलिदान
या स्वराज्याला न्याय मिळवून द्यावा. मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे, सुर्वे किती जणांनी जीव द्यावा या स्वराज्यासाठी. काय काय केलं माझ्या राजाने. अरे मुघलांचं राज्य होत. 3.5 वर्षापूर्वीचा काळा कुट्ट कालखंड सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलेला. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन झालेल्या दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर यांनी आपला पाय रोवलेला. सत्ता विस्तारापोटी यांनी लढाया केल्या. यामध्ये माझी सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणाची कुस उजाडली तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. शाहिस्तखानाची बोटे छाटली. औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या आणि माझा राजा आग्र्याहून निघाला झाला. शिकवण होती माझ्या माँसाहेबांची. राज्य घडवायचं, स्वराज्य घडवायचं. कुणासाठी राजा. या जनतेला जुलमी सत्तापासून मुक्त करून घेण्यासाठी कवी भूषण म्हणतात, तेजतम अंसपर कृष्ण जमी कंसपर तो मुनिच वंशपर शेर शिवराज है. निघाले माझा राजा. शिकवण माँसाहेबांची. अरे कोण असेल ती आई. काय शिकवावं तिनं लेकराला. 50 वर्ष आपला देह झिजवला. स्वराज्य व्हावं श्रींची इच्छा म्हणत राजे निघाले. धन्यत्व कुणाला द्यायचं असं म्हणतात. राजा तोच. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या. माझ्या देवाचं नाव काच शिवाजी महाराज हे आमचं निस्त बोंबलत्या तो. यांना काही सुद्धा अर्थ नाही. अरे शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. मी तर म्हणते ओंकार महाराज आता गाणं सुद्धा बदलावं लागेल. बघा बरं का पटतंय का बघा. गाणं काय. माझ्या देवाचं नाव काजते गड किल्ल्यांच्या तकडावर. आता असं गाणं करावं लागेल. काय गाणं करावं लागेल. माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. कारण आता राजाचं राहिलंच नाही दादा. किल्ले बघितले तुम्ही. किल्ले बघितले तुम्ही. प्रत्येक दगडावर असं दिल असतो, त्याच्यात असा बाण असतो, त्यात नाव असतं सुशील वसे सुशीला. अरे तिला घाल चुलीला आणि दे पेटवणीला. लायकी आहे का दादा. शिवजयंती करायची ना दणक्यात करा. गडकिल्ले जायचेत ना बिंदास्त चढा. अरे पण जोपर्यंत माझ्या राजाचं नाव मुखात आहे, सुपारीचा कणसुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी आपली राजाचं नाव घ्यायची. नाही तर पात्रता नाही दादा. गोवा खाता, गुटखा खाता आणि छत्रपती शिवाजी महाराज के जे आर पेटवलं पाहिजे तुला. अरे एखादा धर्मासारखं वागता येत नसेल ना तर धर्माला कलंक लागेल असं तरी वागू नका. माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळे म्हणून देवापेक्षा कमी नाही. लक्षात घ्या. आणि जर माझा राजा देव असेल तर त्याचे गड किल्ले मंदिरापेक्षा कमी नाही. म्हणून त्याला स्वच्छ ठेवायचं जरा. दारू पिऊन त्याच्यावर चढतात, त्याच्यावर काही थुकतात, तुमच्या गर्लफ्रेंडची नावं त्याच्यावर टाकता. अरे तुम्हाला एवढीच टाकायची हौस आहे, तुम्ही टाकता ना कॉलेजच्या संडास बाथरूममध्ये योग्य जागा, त्याच्या पलीकडे टाकायची. तेवढीच पात्रता आहे आपली दादा. ह्याच्या पलीकडे महाराज लक्षात घ्या. विनोदाचा भाग नाही, धर्म टिकवा. आज जी अफगाणिस्तानावर वेळ आहे ना तीच वेळ कधीतरी आपल्यावर सुद्धा होती. आठवतंय.
आज जी अफगाणिस्तानावर वेळ आहे ना ती कधी काळात आपल्यावर सुद्धा होती. आज मी एवढ्या माणसात ताट मानेनं एवढ्या मानाने बोलते आणि तुम्ही एवढ्या स्वाभिमानाने ऐकताय. त्याचं कारण माझा राजा आहे म्हणून त्याचं नाव घेतलंच पाहिजे. लक्षात ठेवा. आता तरी जागे व्हा. नाही तर एक वाक्यात सांगते तुम्ही कसे आहेत. आपण सगळेच सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. लय गोड दादा कोळूनी असो पण आता पक्वजांना बोलता येत नाही ना. त्यांना हातच चालवावा लागतो. मग त्यांनी पखवाजामध्ये त्यांना उत्तर दिलं. दिन तर नाही दिन, दिन तर नाही दिन, दिन तर नाही दिन, दिन तर नाही दिन, दिन तर असलं पकवज असल्यावर काय कमी मला दणकाच. मग आता टाळकऱ्यांत ग बसाव. ते म्हणले नाही नाही आपला लॉस होतोय. त्यांनी ठेका धरला. देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. असलं कीर्तन कशाचा धंदा आहे महाराज बरं का. लय अवघड आहे. म्हणून एवढे गोड कलाकार मला भेटले. मी माझे परमभाग्य समजते. कोरोनाच्या काळात मला देवाचं चिंतन करता आलं याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. पुन्हा एकदा सर्व कलाकारांचे सर्व ग्रामस्थ मंडळीचे मनस्वी आभार. जे काही चुकलं असेल ते माफ करा. चांगले तुम्ही घ्या वाईट ते परत द्या. बोलिलेले कुरु वेडे वाकुडे उद्धरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि सेवेला विराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम हे नादवा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ते हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये गोशाळा चालते. गायीची सेवा होते आणि त्यांच्याच एक प्रोडक्शनमधून त्यांनी स्वतः अगरबत्ती तयार करतात आणि त्याचा जो काही पैसा आहे तो गोसेवेला दान जातो. तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या सेवेला मान देतात तर ते गोसेवेला देतात. तर आपण जर ती अगरबत्ती घेतली तर त्याचा पैसा गोसेवेला जाईल, गोदान होईल. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मंडळाने ती अगरबत्ती घ्यावी. महाराज ती तुम्हाला इकडे मंडपाच्या पाठीमागे एक इकडे आहे रिक्षा आहे. त्या रिक्षेमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी विनंती आहे घ्या. सुंदर चाल होईल. आणि हरिभक्तपरायण भजन सम्राट संतोष महाराज वाघ त्यांना साथ करतील ओमकार महाराज जगताप.